मित्र हो, एम्पी थिएटर कडनं पुढे आल्यानंतर पुढे सुद्धा खूप सुंदर अशी मोठी लॉन हिरवळ डेव्हलप केलेली आपल्याला दिसते आहे. खरं तर ही अमृत उद्यान जरी हे असलं तरी हे पलीकडे आपण जे आता शहर बघतो आहे इथेच मखमलाबाद गाव आहे आणि ह्या गावाच्या हद्दीतली ही टेकडी आहे आणि ह्या गावातलं जे मुख्य पुरातन मंदिर आहे. पूर्वी इथे खूप नाग असावेत, नागिन, आणि म्हणून नागदेव आणि नागदेवतीचं मंदिर, पुरातन मंदिर या ठिकाणी आहे. महादेवाचं मंदिर आहे, अन्य देखील मंदिरं आहेत आणि या ठिकाणी यात्रा देखील नागदेवाची भरते आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोक जे आहेत ती देवाच्या दर्शनाला येतात. मखमला गावचं ते या ठिकाणी उत्सवाचं माध्यम आहे. यात्रा मोठ्या प्रमाणात भरते. ही लॉन्स देखील चांगलीच मेंटेन केलेली आहे आणि आपण आजूबाजूला बघतो आहोत की मोठ्या प्रमाणामध्ये शहर आता डेव्हलप होत आहे. मोठी बांधकामं आहेत आणि बांधकाम मोठ्या झपाट्यानं सुरू आहेत आणि अशी लॉन डेव्हलप झालेली दिसते. खूप सुंदर वातावरण आजचं आहे. ऊन कमी आहे, हिवाळ्याला सुरुवात होते आहे आणि त्यापूर्वीचं हे वातावरण आहे. आपण खाली बघू शकता मोठी रो हाऊसेस होत आहेत, बांधकामं मोठी आहे. किमती देखील भरपूर या ठिकाणी आहेत. प्लॉटच्या किमती, रो हाऊसच्या किमती, फ्लॅटच्या किमती. असं असलं तरी या लोकांना भविष्य काळामध्ये ह्या जागेचा फायदा नक्कीच होणार आहे. पलीकडे आपण ही जी डोंगर बघतोय हे चामार लेणं आहे. मी आपल्याला झूम करून दाखवतो. अतिशय जवळ आहे, इथून 1-1.5 किलोमीटरवरती आहे. हे जैन धर्मियांचं पवित्र देवस्थान आहे आणि शेकडो नाशिककर या ठिकाणी चामार लेण्याला चालायला असतात. त्याच्या अतिशय जवळ 1 किलोमीटर अंतरावर सुद्धा नाही आहे हे अमृत उद्यान आहे आणि चामार लेणं आपलं झाल्यानंतरही आपण या ठिकाणी येऊ शकता. नक्की या. नमस्कार.